गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उसळी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी नांगरणीच्या लगबगीत आहेत. मी सध्या नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील हिरडी या परिसरात आहे आणि माझ्या जर पाठी बघत असाल तर पारंपरिक पद्धतीने अवताच्या साह्याने नांगरणी केली जात आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला जर व्हिडिओत आवाजही येत असेल, ट्रॅक्टरच्या साह्याने देखील या परिसरात नांगरणी केली जात आहे. गेल्या काही वर्षात नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र दुसरीकडे अवताच्या साह्याने जी नांगरणी केली जाते ती आजही मोठ्या प्रमाणात केली जाते. आता माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर या ठिकाणाहून हे पारंपरिक पद्धतीचं औत गेलेलं आहे. आपण बघू शकता किती खोलवर नांगरट झालेली आहे आणि जमीनही या ठिकाणी सैल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टरची वाहनी लवकर होते पण मशागत चांगली जमिनीची होत नाही. बैलांचं कसं आहे, बैलांचं फटा राहत नाही, काही नाही जमिनीला, ती मशागत चांगली राहते. आणि आता नागर हे जास्त राहिलंच नाही. नागराचं पिकही भरपूर राहतं आणि चिखल चांगला होतो, जमिनीची मशागत चांगली राहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे शेतकरी आहेत ते आजही पारंपरिक अवताच्या साह्यानेच्या नांगरणीला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, त्र्यंबकेश्वर.